एका शिक्षण संस्थेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या शिक्षिकेचा 2 वर्षाचा पगार काढण्यासाठी 6% लाच मागणाऱ्या शिक्षक आणि क्लार्कवर लाचलुचपतने कारवाई करत गुन्हा दाखल केलाय. सोनी येथील हिंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक उमेश मारुती बोरकर वय वर्ष 36 राहणार कवठे एकन आणि ज्युनियर क्लार्क युवराज मनोहर कांबळे वय वर्ष 56 राहणार बेडग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार संबंधित शिक्षिकेच्या पतीने लाचलुचपत विभागाकडे केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नी या सांगलीतील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या विद्यालय आणि विलिंग्डन कॉलेज येथे संस्कृत विषय शिकवण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. सदर दोन्ही आस्थापनाकडील सुमारे 2 वर्षाचे एकूण 19,45,710 रुपये रकमेचे 3 पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासन यांनी मंजुरीकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पे युनिट येथे पाठवले होते. दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणालीप्रमाणे केलेल्या पडताळणीत संशयित उमेश बोरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 3 पगार बिलाची एकूण रक्कम 19,45,710च्या 6% एवढ्या रकमेची मागणी केली. निष्पन्न यात असं झालंय की त्यांनी लाचेची मागणी केल्याचं यातून निष्पन्न झालं. दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी केलेल्या पडताळणीमध्ये बोरकर यांनी वर पगार बिले पे युनिट कार्यालयातून मंजूर करून आणून देतो असं सांगून 1,10,000 रुपये मागणी केल्याचं निष्पन्न झालंय. याचवेळी संशयित कांबळे यांनी तक्रारदार आणि बोरकर यांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊन बोरकर यांना लाच देण्याकरिता तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.